नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता जबरदस्त एक असा भाग आपल्यासमोर आलेला आहे। त्यामध्ये मित्रांनो आता मात्र आपल्या ओवीसाठी जानकीचा जीव तिळतिळ तुटत असतो आणि माया मात्र आता ओवीला मुळशीच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, कारण पोलिसांनी चौबाजूंनी मायाला घेरलेला आहे। मायाला आता येथे थांबता येणार नाही आणि शेवटी ओवीच ही आपलं एक शस्त्र आहे की रणदिव्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी। त्यामुळे आता ओवीला मी रणदिव्यांच्या विरुद्ध उभं करणार आहे आणि ओवीला आता मी कायमची माझ्यासोबत मुळशीला घेऊन मुळशीच्या बाहेर घेऊन जाणार आहे, असे आता ही मायाचा प्लॅन असतो। आणि त्यामध्ये आता ती जानकीला धमकावत असते, जर तुझ्यामध्ये हिम्मत असेल तर तू तुझ्या ओवीला वाचवायला ये। आता जानकी म्हणत असते की एक रणरागिणी आई काय करू शकते, आपल्या लेकरासाठी मात्र ती काय काय करू शकत नाही हे तुला मी नाही सांगू शकत, कारण आता जानकीला ऐश्वर्याने आठवण करून दिलेली आहे की जेव्हा मी ओवीच्या जीवावर उठले होते तेव्हा तू मला अगदी डरकाळी फोडली होती जानकी। अगं हे बघ, मात्र त्यावेळेचे क्षण तू विसरलीस का? मी सुद्धा आता ओवी आणि तुला वेगळं करण्यासाठी जो काही प्रयत्न केला गेला होता त्यावेळेस मात्र तू माझ्यावर डरकाळी फोडली होती, कारण तू मला असं म्हणाली होती की आता तुझ्यात हिम्मत असेल तर एका आईशी लढून दाखव। जर तू माझ्या मुलीच्या आड आलीस तर एक वाघीण बनून मी तुझ्यावर डरकाळी फोडेल आणि तुला खाऊन टाकेल। आता मात्र ते सगळं काही क्षण तू आठव, म्हणून जानकीला आता ऐश्वर्याने आता अगदी म्हणजे जानकी पूर्ण खचून गेलेली असते। जानकीमध्ये आता हौसला निर्माण करण्यासाठी ऐश्वर्या तिला प्रत्येक क्षणाची आठवण करून देत असते, कारण जानकीमध्ये असणारा आत्मविश्वास हरला गेला नाही पाहिजे, जानकीला खचून द्यायचं नाही। त्यासाठी जानकीला वेळोवेळी प्रत्येक क्षणाची आठवण करून द्यायची आणि तरच मात्र आता जानकी बहिणीच आपल्या ओवीला वाचू शकतात। त्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता येईल ते प्रत्येक प्रयत्न आपल्याला करायचे आहे, असे आता ऐश्वर्याने जानकीचे डोळे उघडलेले आहेत। तेव्हा आता जानकी सुद्धा मायाला प्रत्युत्तर देते, कारण मायाला असं वाटत असतं की जानकी आता हरलेली आहे। आपल्या ओवीच्या अगदी टेन्शनने मात्र ती पूर्ण खचून गेली असेल, तिला फक्त आपल्या ओवीची काळजी असेल। एकतर आपल्या आईला तिने गमावलं आणि ओवीला जर आता तिने गमावलं तर तिचं खूप मोठं अपयश तिच्या पदरात पडणार आहे आणि माझ्या भावाच्या जीवावर उठणाऱ्या ह्या जानकीला मी नाही सोडणार। माझ्या भावाचं आणि माझं आयुष्य बर्बाद केलेल्या जानकीला मात्र मी आता अगदी कायमची संपवणार आहे। ह्या रणदिव्यांच्या कुटुंबातून तिला कायमची उठून तिच्या सगळं कुटुंबाची बर्बादी मी करणार आहे आणि पूर्णपणे आता ह्या ओवीला घेऊन मी आता मुळशी सोडून कसं जाते। तेव्हा आता रागिणीने मात्र म्हणजे ह्या जानकीने मात्र आता ह्या मुळशी बाहेर पळून जाणाऱ्या मायाला कसं अडवलेलं आहे आणि अगदी पोटामध्ये जखमी झालेल्या चाकू खुपसून अगदी वार केलेल्या जानकीवर सुद्धा आता जानकी काही कमी नसते। आपल्या ओवीसाठी ती रक्तबंबाळ झालेली आहे, पण तरी सुद्धा आपल्या ओवीला मात्र मायाच्या ताब्यातून ती वाचवते आणि सुखरूप मात्र आता जानकीने ओवीला वाचून आपल्या ऋषिकेच्या स्वाधीन केलेला आहे। परंतु आता जानकी यामध्ये आता अगदी रक्तबंबाळ झालेली आहे, पोटामध्ये चाकूचे वार झालेले आहेत, त्यामुळे जानकीचा जीव आता वाचणं खूप कठीण आहे। परंतु तरी सुद्धा मित्रांनो, आपल्या ह्या प्रपंचासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या रणदिव्यांच्या कुटुंबासाठी रणरागी बनून राहणारी जी जानकी मात्र कधीही आपल्या कुटुंबाला सोडून जाणार नाही, कारण आता या सगळ्या कुटुंबाचे आणि कुटुंबाचे प्रत्येक व्यक्तीचे आशीर्वाद आपल्या जानकीच्या पाठीशी आहे आणि अख्ख्या मुळशी गावाचे सुद्धा, कारण जानकीने इतकं काही आता पुण्य केलेलं आहे, त्या पुण्याचा आशीर्वाद आज जानकीला मिळालेला आहे आणि जखमी झालेली जानकी आज मात्र सगळं काही सोडून जाणार तो क्षण असा आहे। परंतु सगळेजण आता डोळ्यामधून जानकीसाठी देवाकडे धावा करत आहे आणि नक्की मित्रांनो आता तो प्रसंग काय आहे, जानकीचा जीव कसा वाचतो, आपली जानकी पुन्हा आपल्या कुटुंबात परत कशी येते, ते पण आपल्या ओवीला सुखरूप घरी घेऊन कशी येते हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मायाचा जो माणूस आहे तर तो पकडला गेलेला आहे। आता मात्र इन्स्पेक्टर साहेब मायाचा पत्ता त्याच्याकडून शेवटी शोधूनच काढतात, त्याला आता खूप असा मार दिलेला आहे, तो काही सांगायला कबूल नसतो, पण तरी सुद्धा
इन्स्पेक्टर साहेबांनी हवालदारांकडून त्याची चांगलीच मारपीट केलेली आहे। आणि शेवटी माया कुठे राहते, माया ओवीला कुठे ठेवलेला आहे, सगळा पत्ता मात्र आता तो माणूस सांगतो। शेवटी मात्र मायाचा माणूस कबूल झालेला आहे हे मात्र आता मायेने ऐकलेलं आहे। जेव्हा आता जानकीला आता ही माया फोन करते आणि त्याच वेळेस मायाचा फोन आलेला आहे आणि माया मात्र आता जानकीला धमकावते की तुझ्या ओवीला जर हिंमत असेल तर वाचून दाखव। तो एक आई मात्र आता आपल्या मुलीला कसं वाचू शकते, अगं जानकी तू काहीच करू शकत नाही, तुझ्या ओवीला घेऊन मी आता मुळशीच्या बाहेर लंपास होणार आहे, तुझी ओवी तुला कधीही परत मिळणार नाही। जसा माझा भाऊ तुला म्हणजे मला सोडून गेला तुझ्यामुळे, तर आज मात्र तुझी ओवी तुझं पोटचं लेकरू तुला सोडून जाणार आहे। तुझ्या आईला आता मी जसं तू गमावलं तसं तुझ्या ओवीला सुद्धा तू गमावणार आहे, आता बघत राहा की काय होतं। तेव्हा आता जानकीला धक्का बसतो। जानकीला असं वाटतं की आता मात्र काही झालं तरी ही माया कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण ती एक पिसाळलेली नागिन आहे, ती काहीही करू शकते, माझ्या ओवीला चावा घेऊ शकते। परंतु काही झालं तरी आज ही एक आई वाघीण बनून मात्र आपल्या ओवीला वाचवणार आहे, यासाठी तिचा मात्र प्लॅन सुरू असतो। परंतु आता मायाने जे धमकावलेलं आहे तर आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो। जानकी रडत असते आणि त्या क्षणी मात्र आता जानकीचा फोन खाली पडतो, कारण आता फोन हा तसाच सुरू असतो। आणि आता ऋषिकेश धावतच येथे येतो। ऋषिकेश धावतच येऊन जानकीला म्हणतो की जानकी अगं हे बघ, मायाच्या माणसाचा पत्ता सापडला, जो काही नंबर मी गाडीचा पोलिसांना दिला होता तर त्या ट्रॅपवरून मात्र त्यांनी ती गाडी पकडली आणि तो माणूससुद्धा पकडला। मायाचा पत्ता आपल्याला सापडलेला आहे, काही झालं तरी आता आपल्याला त्या मायाला आता म्हणजे ओवीला आपल्याला वाचवायचं आहे, त्या मायेला मात्र पोलीस पकडणार म्हणजे पकडणारच। आता हे जेव्हा माया ऐकते तर मायेला धक्का बसतो। माया लगेच आता तिथून पसार होण्यासाठी प्रयत्न करते, फोन कट करते आणि घाईने मात्र आता ती इथून जायला निघते। आणि त्याच वेळेस जानकीने पोलिसांना लोकेशन आता ह्या नंबरचं लोकेशन दिलेलं आहे आणि आता त्या लोकेशनचं ट्रॅप करून पोलीस आणि आता ऋषिकेशला फोन करतात आणि लवकरात लवकर आपल्याला तिकडे यायचं आहे। तेव्हा आता ऋषिकेश तिकडे घाईने जायला निघतो। घरात सगळ्यांना आनंद होतो, कारण आता आपली ओवी सापडणार आहे। आणि त्याच वेळेस आता सारंगने ऐश्वर्याला फोन करून सगळं सांगितलेलं आहे की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा पोलिसांच्या सोबत ओवीला वाचवायला गेलेले आहेत आणि आता आपण एक काम करू, आपण सुद्धा तिकडे जाऊयात, काही झालं तरी आज माझ्यामुळे ओवी तिकडे गेलेली आहे। ऐश्वर्या म्हणते की सारंग आपण लगेच जायला हवं, कारण जानकीला आपल्या गरज आहे आणि आज मात्र आपल्याला तिकडे जायचं आहे। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या घाईने सारंगला घ्यायला येते। तोपर्यंत आता इकडे जानकी आता ही म्हणजे ऋषिकेशच्या मागे लागून जातेच। ऋषिकेशला म्हणते की काही झालं तरी मला यायचं आहे। आणि आता माया जेथे ज्या अड्ड्यावर बसलेली आहे तर ते म्हणजे आता ह्या म्हणजे सयाजीरावांचा अड्डा असतो। सयाजीरावांच्या गोडाऊनमध्ये मायाने मात्र आता हे ओवीला डांबून ठेवलेलं आहे आणि तेथेच मात्र आता ही आपली आई म्हणजे लताबाईला सुद्धा बेशुद्ध करून ठेवलेलं आहे। आणि आता त्याच ठिकाणी मात्र आता म्हणजे आता तिला तिथून पळून जायचं असतं। ती ओवीला आता काहीतरी नाटक करून आता सांगण्याचा प्रयत्न करते, पण आता ओवी ऐकायला तयार नसते। ओवी म्हणते की माया मावशी नक्की तुझं हे काय सुरू आहे, तू असं का वागतेस, मला आता काही समजत नाही, तू असं मला म्हणजे कायम इकडे तिकडे का घेऊन फिरत असते। आता माया तिला धमकावते। माया म्हणते की हे बघ शांत राहा, जास्त शहाणपणा करू नको। त्यावेळेस मात्र आता ओवी रडत असते। ओवी म्हणते की माया मावशी तुम्हाला का खेकसतेस ग, का ओरडतेस माझ्यावर, तू तर माझ्यावर खूप प्रेम करत होती, माझ्या आईबद्दल मला सांगत होती आणि आता काय झालं। तेव्हा आता माया खूप भडकते, कारण एकतर पोलीस तिला पकडायला आलेले आहे याचं तिला खूप टेन्शन असतं। आता काही झालं तरी ओवीला आता इथून घेऊन जायचं यासाठी तिच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू असतं। आणि त्याच वेळेस मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांना सारंगचा कॉल येतो। आता सारंगचा कॉल आल्यानंतर सारंग त्यांना विचारतो की तुम्ही कुठे आहात, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा तुमच्या सोबतच आहे ना, मायाला तुम्ही पकडले का। त्यावेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऋषिकेश दादा आमच्याकडे येतच आहे आणि आम्ही लगेच आता त्या मायाला जेथे पत्ता आहे तेथे जाणार आहोत त्या लोकेशनवरती। तेव्हा आता सारंग म्हणतो की आता तेथे जानकी वहिनी सुद्धा आलेले आहेत ऋषिकेश दादासोबत आणि आम्ही सुद्धा तिकडेच येत आहोत, ऐश्वर्या आणि मी। त्यावरती मात्र हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सारंग अहो तुम्ही इकडे येऊ नका, आणि जानकी वहिनी ऋषिकेश दादासोबत कशाला आले असतील, कारण त्यांच्या जीवाला धोका असेल, ही रिस्क त्यांनी का घेतली असेल। तेव्हा आता सारंग म्हणतो की ओवीसाठी मात्र जानकी वहिनी काही करायला तयार असते आणि आज मात्र जानकी वहिनीच आमच्या ओवीला वाचवणार आहे। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आम्ही लगेच त्यांना भेटतो। म्हणून मात्र आता इन्स्पेक्टर साहेब, ऋषिकेश आणि हे सगळेजण मात्र आता तिकडे जायला निघतात। आणि त्याच वेळेस जानकीच्या मोबाईलवर पुन्हा आता ह्या मायाचा कॉल येतो आणि माया पुन्हा आता जानकीला धमकावते, हिम्मत असेल तर एकटी येऊन दाखव।
ऋषिकेश आणि बाकी कोणालाही तू सोबत घेऊन येऊ नकोस, तरच तुझी ओवी तुला सुखरूप भेटेल आणि तुझी आईसुद्धा. आणि जर तू काही आता त्यांना आणण्याचा प्रयत्न जर केलास तर मात्र मी तुझ्या आईला आणि तुझ्या मुलीला कायमचं संपून टाकेल. त्यावेळेस आता ओवी रडत असते. ओवीला मात्र आता मायाचं खरं रूप समजतं. ओवीला असं वाटतं की माया मावशी असं काही वागेल मला कधीही वाटलं नव्हतं. म्हणून मात्र आता ओवी ही खूप रडत आहे. त्यानंतर मात्र आता माया ही पूर्ण प्लॅनिंग करून तिथे चाकू वगैरे सगळं काही ठेवते. परंतु आता जानकी तिथे आलेली आहे. जानकीने मात्र ऋषिकेश आणि पोलीस यांना चहूबाजूने घेरा धरून घ्यायला सांगितलेलं आहे. आणि आता ती मायाला खोटं बोलते. मायाला म्हणते की हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे मी इथे आले, माझ्यासोबत ऋषिकेश आणि कोणी आलेलं नाही. तेव्हा आता माया म्हणते की असं का. परंतु आता जानकी ही बरोबर तिच्याशी खोटं बोलून ओवीला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असते. ओवी त्याच वेळेस आता रडत असते, कारण आता मायाच्या गुंडांनी ओवीला पकडून ठेवलेलं आहे आणि ओवी आई आई म्हणून रडत असते. आणि माया मात्र आता तिच्या लक्षात येतं की येथे पोलीस आणि ऋषिकेश हे सगळेजण आलेले आहेत. आता जानकी तिच्याशी खोटं बोलत असते. जानकी म्हणते की अगं हे बघ, तू कुठे आहे माया, माझी ओवी कुठे आहे, लवकरात लवकर ओवीला माझ्या ताब्यात दे, नाहीतर मात्र तुला आता काय तुझं काही खरं नाही. पोलिसांनी तुला चौबाजूने घेरा घातलेला आहे. आता ह्या मायाला खूप टेन्शन येते. माया म्हणते की काही झालं तरी आता मी तुला सोडणार नाही, तू पोलिसांना इथे घेऊन का आली. आणि त्याच वेळेस आता जानकी आत घुसते. जानकी आत घुसत्या क्षणी मात्र आता ओवी ही ओरडत असते की आई आई. आता जानकीला असं वाटतं की ओवी तिकडे आहे म्हणून त्याच दिशेने जात असताना माया आता बाजूला जाऊन लपते. मायाला आता पोलिसांची भीती वाटत असते. मायाला असं वाटतं की आता काय करू, कारण पोलिसांनी आपल्याला चहूबाजूने घेरा घातलेला आहे. मग आता काय करायचं, यातून कसं निष्ठायचं. म्हणून ती आता तेथे एक चाकू तिने ठेवलेलाच असतो आणि तो चाकू घेऊन डायरेक्ट ती मात्र आता जानकीच्या पोटात खुपसते. आणि त्याच वेळेस ऋषिकेश, इन्स्पेक्टर साहेब हे सगळेजण तेथे येऊन पोहोचतात. आणि तेथे येऊन पोहोचल्या क्षणी मात्र आता होतं तर काय, म्हणजे जानकीच्या पोटात चाकू खुपसलेला आहे. पण तरीसुद्धा आता जानकीने तिच्याशी 2 हात केलेला आहे आणि तिला शेवटी आता चाकूचा वार करून त्या मायाला पकडलेला आहे आणि आपल्या ओवीला वाचवलेला आहे. जानकी खूप आता जखमी झालेली आहे, पण तरीसुद्धा ओवीला ती वाचवते. आता ओवी ही आई आई म्हणून रडत असते. आई तुला काय झालं. ऋषिकेश धावतच येतो, जानकीला धरतो आणि मायाला सुद्धा आता या जखमी मायाला पोलिसांनी पकडलेला आहे. कारण जखमी अवस्थेत असताना सुद्धा जानकीने तिच्यावर वार केलेले आहेत. कारण आता आज आपल्या ओवीसाठी जानकी अगदी जखमी वाघीण बनलेली आहे, पण तरीसुद्धा तिने आपल्या ओवीला सुखरूप वाचवलेलं आहे. आणि त्या क्षणी तेथे ऐश्वर्या आणि सारंग येऊन पोहोचतात आणि ऐश्वर्या आता जानकीला आता घाईने तेथून म्हणजे न्यायला येते. आता जानकीला घाईने न्यायला आल्यानंतर आता घाईने म्हणते की अगं जानकी तुला काही होणार नाही. आज मात्र ही ऐश्वर्या दाखवून देईल की आज मात्र ऐश्वर्यासुद्धा आज दाखवून देणार आहे की ऐश्वर्यासुद्धा एक जानकी बनू शकते आणि आज तुला माझी गरज आहे. म्हणून ती सारंगला आता घाईने ऋषिकेशला आणि ओवीला घेऊन म्हणजे यायला सांगते. आता सगळेजण मात्र त्या पोलिसांनी गुंडांनी आता त्या गुंडांना पकडलेलं आहे आणि आता सगळेजण आता मायाला पकडून घेऊन जातात. परंतु आता जानकी ही जखमी झालेली आहे. घाईने जानकीला आता हॉस्पिटलमध्ये आणले जाते. ऐश्वर्या तातडीने मात्र आता तेथे येते आणि त्याच वेळेस आता जानकीचं खूप काही ब्लड लॉस झालेला आहे. परंतु आता ह्या वेळेस मात्र आता ऐश्वर्या जानकीला रक्त देणार आहेत, कारण जानकीचा आणि ऐश्वर्याचा ब्लड ग्रुप आहे तो सेम टू सेम एकच आहे. आणि आता मात्र लताबाईला सुद्धा हॉस्पिटलमध्ये आणले जाते. ओवी खूप घाबरलेली आहे. ओवी खूप रडत असते. सगळे रणदिवे मात्र आता हॉस्पिटलमध्ये येतात. आता आज मात्र जानकीसाठी सगळे रणदिवे आज आता देवाकडे प्रार्थना करत आहे. कोणी देवाला साकडं घालत आहे, कोणी देवाला कोणता नवस करत आहे. परंतु आज ऐश्वर्याने मात्र दाखवून दिलेलं आहे की जानकीला रक्त देऊन मात्र जानकीचा जीव वाचवायचा. ते डॉक्टरांना म्हणते की काही करा, परंतु माझं ब्लड ग्रुप आणि जानकीचं ब्लड ग्रुप एकच आहे. आज मात्र माझ्या रक्ताची गरज माझ्या जानकीला आहे. मी जानकीला नाही जाऊन देणार. जानकीची गरज अख्ख्या कुटुंबाला आहे. म्हणून चक्क आज ऐश्वर्या जानकीला रक्त देत आहे. हे बघितल्यानंतर रणदेवांचे खरंच डोळे उघडतात. खरंच ऐश्वर्या बदललेली आहे. ऐश्वर्याला खूप त्रास होतो, पण तरीसुद्धा आज मात्र ऐश्वर्या जानकीला रक्त देते. आणि आता जानकीला रक्त देऊन मात्र आता ती देवी आईच्या मंदिरात येते आणि देवी आईला म्हणते की आजपर्यंत मी तुझ्या म्हणजे खूप काही पाप केली,
माझ्या जानकीसाठी आज मात्र मी तुला शरण आलेला आहे, म्हणून पेटता दिवा आता ऐश्वर्या हातामध्ये घेते आणि आपल्या जानकीसाठी देवाला साकडं घालते. देवाला म्हणते की काही कर देवा, माझा जीव घे, परंतु आज जानकीला जीवदान दे. जानकीची गरज मात्र आज ह्या कुटुंबाला आहे. काही झालं तरी आज माझ्या जानकीला देवा तू वाचव. जानकी जर आम्हाला सोडून गेली तर हे अख्खं रणदिवे कुटुंब कोसळून जाईल. त्यामुळे देवा काही कर, परंतु माझ्या जानकीला वाचव. म्हणून आता जानकीने जे काही आता केलेलं आहे आत्तापर्यंत पुण्य, त्या पुण्याचा काहीतरी तिला अगदी फळ दे. म्हणून आता ऐश्वर्या पेटता दिवा हातामध्ये घेऊन एका हाताने घंटानाद करत असते. आता ऐश्वर्याचा हात पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला आहे, तरी सुद्धा ऐश्वर्या स्वतःचा विचार करत नाही. आणि शेवटी आता जानकीला तिकडे शुद्ध आलेली आहे, कारण पोटामध्ये चाकू खुपसलेला असून सुद्धा आज देवाचा एक खूप मोठा चमत्कार झालेला आहे. कारण ऐश्वर्याची आता हाक मात्र देवाने ऐकलेली आहे आणि जानकी आता शुद्धीवर आलेली आहे. कारण जानकीचे प्राण आता वाचणं सुद्धा खूप कठीण असते, इतकी क्रिटिकल तिची अवस्था आहे. पण आज मात्र जानकीचा जीव सुखरूप वाचलेला आहे आणि आता सगळ्यांना आनंदही आनंद झालेला आहे. त्याच वेळेस आता इकडे जानकीला शुद्ध आली, परंतु ऐश्वर्या तिकडे बेशुद्ध पडलेली आहे. कारण आज ऐश्वर्याची अवस्थाच ती झालेली आहे. सारंग धावतच येतो आणि ऐश्वर्याला उचलून पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, आज मात्र डोळे उघडा, आज मात्र आपल्या जानकी वहिनी शुद्धीवर आलेल्या आहेत. म्हणून तो घाईने ऐश्वर्याला पाणी पाजतो आणि सगळं काही आता पुन्हा आनंदही आनंद होतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या, हे बघ, आज तू मला वाचवलं, खरंच मी तुझे हे उपकार कधीच विसरू शकत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या सगळ्या रणदेवी कुटुंबाची माफी मागते आणि आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन आता जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, आता ह्या घराची जबाबदारी तुझ्यावर असेल. जर माझं काही बरं वाईट झालं तर यापुढे मात्र सगळी जबाबदारी तुला घ्यायचं आहे आणि तुला या घराची जानकी बनवून सगळं काही सांभाळायचं आहे. ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी, प्लीज असं बोलू नका, तुम्हाला काही होणार नाही. कारण आज तुमच्या प्राण वाचवण्यासाठी देवाला मी अगदी संकटात टाकलेलं आहे. काही झालं तरी आज देव तुम्हाला नक्की वाचवणार आहे. जानकीला असं वाटत असतं की आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल, परंतु डॉक्टरांनी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे की जानकी रणदिवे यांच्या जीवावरचा धोका टळलेला आहे आणि तिकडे मात्र मायाला पोलिसांनी आता जेलमध्ये टाकलेला आहे. आणि शेवटी मायेने केलेल्या कर्माची शिक्षा तिला मिळतेच. आणि आज मात्र जानकीने आपलं अख्खं होरपळलेलं कुटुंब या आगीतून वाचून आज मात्र ऐश्वर्याने आपल्या प्राणाची मात्र पूर्णपणे विचार न करता, आपल्या शरीराची म्हणजे कशाचाही विचार न करता स्वतःचा पण आपल्या जानकीसाठी आज एक कडक व्रत करून आज रक्तमहवाळ झालेल्या ऐश्वर्याने सुद्धा आता जानकीला वाचवलेला आहे. तेव्हा आता ओवी रडतच आपल्या जानकीला मिठी मारते आणि आता सारंग हा घट्ट होता. जेव्हा जानकी वहिनी शुद्धीवर येते तर ऐश्वर्याला घट्ट मिठी मारतो आणि ऐश्वर्या सुद्धा सारंगला घट्ट मिठी मारून आय लव्ह यू असं म्हणते. आता सगळेही आनंदी आनंद होतो. सुमित्रा सुद्धा खूप रडत असते आणि सुमित्रा तर बेशुद्धच झालेली आहे. परंतु आता जानकी आणि ऐश्वर्या हे दोघेही सुखरूप आहेत हे कळल्यानंतर सुमित्रा सुद्धा आता अगदी सुखरूप म्हणजे तिचा जीवावरचा धोका टळलेला आहे. ती सुद्धा आता देवाला हात जोडते आणि सगळं काही आता होतं काही छान होतं. त्यामुळे आता रणदिवे कुटुंबाचा जो काही हा एकत्र आलेला आनंद आहे, जो काही मायेने हिरावून घेतल्याचा प्रयत्न केलेला आहे, तर आज ह्या रणदिवे कुटुंबात पुन्हा आता जानकी आपल्या घरामध्ये सुखरूप पाऊल ठेवते आणि आज ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये खरी दिवाळी साजरी होते. कारण खऱ्या अर्थाने रणदिवे कुटुंब आज एकत्र आलेले आहे आणि ऐश्वर्या सुद्धा मानाने परत या घरामध्ये परत आलेली आहे. सगळंही आनंदी आनंद होतो. अख्ख्या मुळशी गावामध्ये आता जानकी आणि ऐश्वर्या ह्या सगळ्यांचा विजय झालेला आहे आणि आता सगळीकडे ही ढोल ताशांच्या ताल्यावर रणदिव्यांच्या घरामध्ये आता ही दिवाळी साजरी होत आहे. सगळीकडे लाईट वगैरे डेकोरेशन करून हे सगळं काही होत आहे. तेव्हा आता जानकीने आपल्या ओवीला सुद्धा सुखरूप वाचवलेला आहे. ओवीला घट्ट मिठी मारलेली आहे आणि आता ऋषिकेश सुद्धा जानकीला घट्ट मिठी मारून तो म्हणतो की आता जानकी, तुम्हाला आता परत कधी असं संकटात तुला मी नाही जाऊन देणार, तुम्हाला हवी आहेस. म्हणून आज सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि सगळे मित्रांनो इतके खुश आहे. रणदिव्यांच्या कुटुंबावर आलेलं हे संकट दूर होतं. माया नावाचं जे काही राक्षसी रूप आहे तर ते शेवटी जेलमध्ये जाते आणि शेवटी मायाचा अंत होतो आणि लताबाई सुद्धा आता सुखरूप
ती सुद्धा शुद्धीवर आलेली आहे. जानकीला पुन्हा तिची आईसुद्धा मिळते आणि तिची मुलगीसुद्धा मिळते. आणि खऱ्या अर्थाने मात्र आज हे घरोघरी मातीच्या चुली हे जे काही आहे तर ती मालिका आज संपूर्ण मस्त आता पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो आता पुढे काय काय होणार आहे, कारण जानकी आता पुढे काय असं करते आणि सगळ्या रणदिवे कुटुंबाला आता कसं परत आपल्या एकोप्याने बांधून ठेवते हे मात्र आपण पुढे बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.